कमल पाटील, चिमणभाऊ डांगे, बाळासाहेब दादासाहेब पाटील उपनगराध्यक्ष, आपले बाळासाहेब बापू, संजय बापू, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सभापती वाळवा तालुक्याच्या शुभांगीताई पाटील, आपल्या बाजार समितीचे सभापती अल्लाउद्दीन चौगुले, महिला राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सुष्मिताताई जाधव, तालुक्याच्या अध्यक्षा सुनीताताई देशमाने, आपल्या बँकेचे कार्यकारी संचालक श्री जयवंत कडू पाटील, बबनराव थोटे, शहाजी पाटील, विराज शिंदे, आनंदराव पाटील, नेताजी पाटील, विजय पाटील, अरुण कांबळे, खंडेराव जाधव, व्यंकटराव पाटील साहेब, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे वाळवे तालुक्यातून आलेले, मिरज तालुक्यातून खंडेराव जाधव, शंकरराव आबा, सर्वच जयकर पाटील, आमचे तुंगाचे भास्करराव पाटील, विजय पाटील, आमचे फारणेवाडीचे सर्जेराव देशमुख, सुहास पाटील, आमचे उपसभापती नेताजी पाटील, जालिंदर शेळके, आपले जालिंदर कदम, त्याचबरोबर सर्वच पुढं बसलेले मान्यवर आणि बंधू भगिनी, आज आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इस्लामपूर विभागीय कार्यालयाचा उद्घाटनाचा समारंभ आहे. बरेच वर्ष या त्रिकोणी जागेत जुनी जी इमारत उभी होती ती आम्ही बघत होतो. ती इमारत बघताना, ह्या आसपास फिरताना आम्ही गेले 30, 40, 50 वर्ष लहानपणापासून ही इमारत बघत आहोत. काळाच्या ओघात ही इमारत कमकुवत झाली आणि मग हळूहळू त्या इमारतीला पर्याय निर्माण व्हावा असं सगळ्यांनाच वाटत होतं. दिलीप तात्या या बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी ते हेरलं आणि या ठिकाणी जी जुनी वास्तू होती त्या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आज या वास्तूत प्रवेश करताना असं क्षणभरही वाटलं नाही की ही वास्तू कोणत्याही पद्धतीने अपुरी आहे. अतिशय परिपूर्ण, सर्व सुखसोयींनी युक्त हॉल आहे, मीटिंग हॉल आहे, इथल्या स्थानिक शाखेला बसण्याची अतिशय विस्तीर्ण व्यवस्था आहे आणि सर्व काम अतिशय नीटनेटकेपणाने केले. इथं वरच्या बाजूला जे 2 दालनं आहेत त्यात रात्री झोपायला या ठिकाणी पाहुणे कोणी आले तर त्यांना किंवा ऑफिसर्सना, कोणाही अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला थांबण्याची देखील व्यवस्था आहे. असं एक परिपूर्ण इमारत आज आपल्या सर्वांना दिलीप तात्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेने इस्लामपूरमध्ये उभी करून दिलेली आहे. बँकेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक मला आठवतं आधी दुसरीकडे होती. गुलाबराव पाटील या बँकेचे नेते होते. पद्मा टॉकीजच्या तिथं ही बँक होती. अगदी जुनी इमारत आणि फार छोट्या छोट्या खोल्या होत्या, त्यातनं ती बँक चालायची. गुलाबराव पाटील साहेबांना असं वाटलं की नाही, आता बँकेकडे परिस्थिती बरी आहे, आपण मोठी इमारत बांधू. गुलाबराव पाटील साहेबांनी आज इथं इमारत उभी, अतिशय अभिमान वाटावा अशा इमारतीत आज इमारत बँक चालते, ती इमारत त्यांनी बांधली. बँकेकडे पूर्वी कोणाचं फारसं लक्ष नसायचं, पण ही इमारत बांधल्यावर सगळ्यांचं लक्ष गेलं आणि नवीन निवडणुका झाल्या आणि नव्या विचाराचं संचालक मंडळ काम करायला लागलं. गुलाबराव पाटील साहेबांना त्यातनं निवृत्त व्हावं लागलं, बाजूला गेले ते आणि नवी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यालाही मला वाटतं 30 वर्ष 35 वर्ष होऊन गेली. आता त्या कालावधीच्या नंतर जेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जायचो आपण, त्यामध्ये एक तेव्हाचं आधुनिकीकरण, पण 30 वर्षानंतर जुनं झालेलं स्वरूप आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायचं.
दिलीप तात्यांनी बँकेचे अध्यक्ष झाल्यावर पहिल्या मजल्याचा कार्यालय दुरुस्त करायचं काम घेतलं. मला वाटलं काहीतरी किरकोळ दुरुस्ती असेल, पण उद्घाटनाला बोलवलं त्यावेळी लक्षात आलं की एखाद्या नॅशनलाइज बँकेच्या, खाजगी बँकेच्या मध्ये जशी दालनं असतात एवढी उत्तम दालनं त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली. आज जसं ते कार्यालय उत्तमपणाने बांधलं तसं हेही कार्यालय इस्लामपूरचं हे दिलीप तात्यांच्या कामाची, त्यांच्या आग्रहाची, त्यांच्या आग्रही स्वभावाची आणि जोरदार भूमिकेची साक्ष देणारी इमारत आज या ठिकाणी उभी राहिली. थोडंसं इकडं तिकडं बाल्कनी बाहेर गेली, आत गेली, थोडं काहीतरी झालं म्हणजे तर ती काय टाकीत पडलं काय आणि वाटीत पडलं काय असा प्रकार आहे. त्यामुळे ते सगळं दुरुस्त होऊन आता पूर्णत्व झालेलं आहे. पण अतिशय सुरेख इमारत बांधली आहे, अतिशय विस्तीर्ण असा हे दालन आहे. आता इथं मला वाटतं 500-600 लोक सहज बसू शकतील आणि या हॉलचा वापर आपण कोणत्याही चांगल्या कामासाठी करू शकतो असं मला विश्वास आहे. आणि म्हणून दिलीप तात्यांचं पहिल्यांदा आणि संचालक मंडळाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. एक चांगली व्यवस्था, सगळ्यात जास्त वसूल देणाऱ्या भागात आपण ही व्यवस्था केली. शिराळा, वाळवा या भागात बऱ्यापैकी वसूल चांगला आहे. CP पाटील साहेब असं आहे, चांगलं आहे वसुलीचं टक्क्याचं प्रमाण जास्त आहे. अशा ठिकाणी ही व्यवस्था केली याबद्दल कडू साहेब तुमच्यापासून सगळ्यांचा आभार मानतो. तुम्ही नाही नाही म्हणत सगळ्याला हो म्हणतात, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित पूर्ण झालं. ते विरोध करतात की हे करणं योग्य आहे किंवा नाही, त्यांची बाजू ते मांडतात. शेवटी तुम्ही संचालक मंडळाने जो निर्णय घेतला त्याला त्यांनी साथ दिली आणि म्हणून हे सगळं मध्येच हा वितोही विषय होता की लिफ्ट नाही आहे, बाकीचे सगळे प्रश्न. आधी आर्किटेक्ट जो होता त्याच्या काही त्रुटी राहिलेल्या, नव्या आर्किटेक्ट आला, सगळ्या सुधारणा झाल्या. पण मला मनापासून समाधान आहे की इस्लामपुरामध्ये समोर आपल्या नगरपालिकेने विजयभाऊ असताना एक सभागृह बांधले. ते फार मोठं विस्तीर्ण सभागृह आहे. तिथं व्यासपीठावरून नाट्यगृहच आहे, ते सभागृह म्हणता येणार नाही. आणि हे एक सभागृह याच मध्यवर्ती ठिकाणी आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमुळं उपलब्ध झालं. याबद्दल आपल्या सगळ्यांचे या भागातला एक लोकांचा प्रतिनिधी या नात्याने देखील आभार मानणं गरजेचं आहे. बँक कंपाऊंड झाले ना, आता एवढं झालं थोडं आता कंपाऊंड राहिले म्हणून पुन्हा निवडून द्यायची पाळी येऊ नये. एवढं श्री अप्पा करा तेवढं कंपाऊंड. निवडणूक आपण ढकलली आणि कंपाऊंड होईपर्यंत निवडणुका होणार नाही त्याची काळजी मी घेतो. कंपाऊंड लवकर पूर्ण कर. आपण या इमारतीच्या साठी इथे एकत्रित जमलोय, पण दिलीप तात्यांचा आग्रह नसता आणि अनेक जण अध्यक्ष म्हणून होऊन गेले, पण दिलीप तात्यांनी आग्रह केला, थोडासा रेटल्यामुळं हे झाले याचा मी एक साक्षीदार आहे. नाही तर आपल्या वाट्याला काही इस्लामपूरकरांच्या वाट्याला ही काही मदत आली नसती. आणि त्यामुळं मी सुरेश भाऊ दिलीप तात्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो या भागाचा आमदार म्हणून. कारण तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली आणि ही इमारत आपण पूर्ण करायला मदत केली. शेवटी वैभव बँकेचं जे आहे ते वैभव या मत्तेमध्ये देखील आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. या ठिकाणी निवडणुका यादी, कच्ची यादी फायनल आज का काल 13 तारखेला होणार आहे. 27ला नवीन यादी जाहीर होणार आहे. म्हणजे निवडणुका लागतील, आचारसंहिता चालू होईल आणि म्हणून तात्या मला म्हणत होते की 17-18ला कार्यक्रम करू.
मी त्यांना म्हटलं की आता 13 तारखेलाच कार्यक्रम करू, आपल्याला उशीर करणं योग्य होणार नाही. त्यामुळे काही संचालक अनिल भाऊंची तब्येत बरोबर नसल्यामुळं ते हॉस्पिटलमध्ये होते, काल परवाच परत आले. खासदार साहेब आज आलेले दिसत नाही, किंवा अण्णा आपले आटपाडीचे राजेंद्रांना आज काय आलेले नाही, ते बंधू आहेत पण राजेंद्रांना आलेले नाही. आपले तुमचे मानसिंग भाऊ आलेले दिसत नाही. त्यामुळं काही लोक यायचं राहून गेलं तरी हा कार्यक्रम आपल्याला आज घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, म्हणून आज हा कार्यक्रम केला. तुम्ही देखील मोठ्या संख्येनं इथं आला. बँकेच्या पद्धती आता बदलायला लागल्यात. जगाच्या पाठीवर कुठल्याही दुकानात, काल मी कुठल्या तरी दुकानात गेलेलो वाटेगावला, तर तिथे एक असं बोर्ड लावला होता. त्या बोर्डवर असा मोबाईल न्यायचा आणि त्या मोबाईलमध्ये त्याच्यावरचं चिन्ह या मोबाईलमध्ये आलं की मग मोबाईल टिक करतो. मग आपल्याला जालिंदर भाऊ पाहिजे तेवढे पैसे टाकता येतात आणि ते पैसे त्या दुकानदाराच्या हातातला मिळाले असं होतं, आणि मग आपण वस्तू घेऊन, विकत घेतलेली वस्तू घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आता हळूहळू बँकांच्या ऑफिसेस यापेक्षा ई बँकिंग फार मोठ्या प्रमाणात आता सुरू झाले. कदाचित 10-15 वर्षानंतर आणखीन स्वरूप बदलेल आणि मग बँकेमध्ये कर्मचाऱ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे का, हाही प्रश्न हा 10-15 वर्षानंतर विचारला जातो. अलीकडच्या काळात फार मोठा बदल झालेला आहे, तो म्हणजे रिझर्व्ह बँकेने नाबार्डकडे या सगळ्या बँकांचं नियंत्रण होतं, आता ते रिझर्व्ह बँकेने स्वतःकडे घेतलेलं. आणि अर्बन बँकांना एक वर कमिटी, संचालकांनी वर एक कमिटी नेमायची, एक 5 ते 7-12 जणांची, 7-8 जणांची, आणि त्या कमिटीने कर्ज प्रकरणं तपासायची आणि मग संचालक मंडळाकडे पाठवायची आणि मग संचालक मंडळाने त्या कर्जांना मान्यता द्यायची. अशी एक नवी व्यवस्था अर्बन बँकांच्यासाठी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांसाठी पण तेच आहे का? बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ते फक्त अर्बन बँकांना आहे. पण पूर्वीचं नियंत्रण नाबार्डचं जाऊन आता रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आलेलं आहे. दिल्लीमध्ये बसलेल्या काही लोकांचं असं मत आहे या देशात या अर्बन बँका, स्थानिक छोट्या छोट्या बँका या हळूहळू कमी झाल्या पाहिजेत आणि या देशात फार मोठ्या अशा 4-5च बँका राहिल्या पाहिजेत आणि त्या 4-5 बँकेच्या माध्यमातून किंवा कमी बँकेत या देशाची बँकिंगचा व्यवसाय हातात त्यांच्या दिला पाहिजे. अर्थात सर्वच गोष्टी आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. देशाच्या रेल्वेपासून विमानापासून ते सगळ्याच गोष्टी आता विक्रीला उपलब्ध आहेत. त्यामुळं या देशात अशा कमी बँका करायच्या आणि मग त्या बँकांच्या शेअरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊ शकते. अशा अनेक गोष्टी आता हळूहळू या देशात होण्याची शक्यता आहे किंवा व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं आपण सहकारी तत्वावर एकत्रित आलेली माणसं सहकार सांभाळत आपण एकमेकांच्या उपजीविकेच्या साधनांना मदत करण्यासाठी या बँका चालवतो. त्या बँका आणि आपलं सहकारातलं अस्तित्व आता हळूहळू कमी होण्याची शक्यता सध्याच्या प्रचलित कायद्यांमुळे आहे. आणि म्हणून एक अर्बन बँक असेल 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी एखाद्या वेळी फतवा निघेल की 1000 कोटीच्या आतल्या ठेवी असणाऱ्या बँकांनी शेजारच्या बँकेत मर्ज व्हावं. अजून 1-2 वर्षाने फतवा निघेल 5000 कोटीच्या आतल्या बँकांनी मर्ज व्हावं आणि मग एक दिवस फतवा निघेल की 10,000 कोटीच्या आतल्या बँका म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका वगैरे ह्यांनी मर्ज व्हावं. हे का? तर या देशातल्या सामान्य माणसाच्या हातात जो निर्णयाचा अधिकार सहकारी तत्वावर यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेला देण्याचं काम केलं, वैकुंठबाई मेहतांनी त्याच्यात पुढाकार घेतला. या सहकारापेक्षा भांडवल खर्च करून भांडवलदारी जगात अधिक वेगानं प्रगती होते असं मानणारा वर्ग या देशात आज निर्णय घेण्याच्या जागी जाऊन बसलेला आहे.
आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. आपण जर झोपलो, आपण जर थोडंसं आळशी झालो किंवा आपण बँका चालवताना काही त्रुटी करायला लागलो तर नक्की पहिली कुऱ्हाड आपल्यावर येऊ शकते. आणि म्हणून काटेकोरपणाने बँक चालवणे, कोणत्याही त्रुटी न होता आपल्या संस्था चालवणे हे आपल्या सगळ्यांचं अतिशय महत्वाचं कर्तव्य आहे. तो कारखाना, साखर कारखाना असेल, सूत गिरण्या असतील, काय जे सहकारात असेल ते आता सांभाळूनच आपण काटेकोरपणाने चालवलं पाहिजे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आता या देशामध्ये सहकारी व्यवस्थेला पर्याय निर्माण व्हायला लागलेला आहे की आपण काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. अलीकडच्या काळामध्ये जिल्ह्यातल्या कारखानदारी आणि सूतगिरण्या सगळ्यांच्याच अडचणीत आल्या. आम्ही सगळे संचालक एकदा मुंबईला बसलो त्यावेळी मी सगळ्यांना सुचवलं होतं की ज्याने जो कारखाना काढलेला आहे, ज्याने जी सूतगिरणी काढली आहे ती त्याने त्याच्या ताब्यात ठेवली पाहिजे आणि बँकेने ते त्यांच्या ताब्यात राहील याचा प्रयत्न करावा. त्यासाठी अनिल भाऊंना आणि काही 4-5 संचालकांना बसून आम्ही विनंती केलेली की ज्यांची अडचणी झालेल्या आहेत त्यांना बोलवा, त्यांना त्याचं पुनर्वसन कसं करायचं हा त्यांच्याकडूनच प्रस्ताव घ्या. शेवटी कोण कुठल्या पक्षात आहे माझ्या दृष्टीनं फार महत्त्व नाही. पक्ष कुणाचा काही असला तरी सहकारात आपण पक्षीय जोडे बाहेर ठेवून आत येतो. त्यामुळं पक्षाचा विचार आपण कधीच या व्यवस्थेत करत नाही. आणि त्यामुळं कोणत्या पक्षाचा कोण आहे, कोण कोणत्या पक्षात आहे हा विचार मनात न येता महाराष्ट्रात सांगली जिल्हा जर अतिशय अग्रेसर करायचा असेल तर या जिल्ह्यातले साखर कारखाने, या जिल्ह्यातल्या सूत गिरण्या, या जिल्ह्यातले दूध उत्पादक संघ ह्या सगळ्यांचं संरक्षण कसं करता येईल आणि ते अधिक कार्यक्षमतेने कसे चालतील हे बघण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. समजा उद्या एखादा कारखाना विकायला आला आणि एखादा टाटा बिर्ला आला आणि त्याने तो कारखाना विकत घेतला. तुम्ही आणि आम्ही बाहेरनं ऊस पाठवण्यापेक्षा काय करू शकत? आता तो दालमियाचा कारखाना, ते एक शिवाजीराव देशमुख साहेबांचा कारखाना दालमियाने घेतलाय. तो दालमिया काळा का गोरा कधी बघितलाय का आपण? आपल्याला समाधान काय की तो त्या ठिकाणी कोपऱ्यात बसून तिथं काम तिकडच्या बाजूला करतोय, त्यात कोणाच्याचा विचार तर कोणाचा त्रास होत नाही. पण खाजगी व्यवस्थेकडे तो कारखाना गेला, जो त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे तो खाजगी व्यवस्थेकडे गेला. हे शल्य तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात असतं. काही लोकांनी पुढाकार घेऊन जर कारखानदारी उभी केली असेल, मग ती खाजगी क्षेत्रात असो नाही तर सहकारी क्षेत्रात असो, ती जिल्ह्यातल्या माणसांच्याकडे ती व्यवस्था टिकली पाहिजे हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आता यासाठी काही तुम्ही तुमच्या हातात बेड्या घाला असं आम्ही म्हणत नाही. जे नियमाने आहे, जे केंद्र आणि राज्य सरकारच्या चौकटीत बसतं त्यामध्ये जर बसत असेल कडू साहेब तर त्यामध्ये तशी मदत करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी चौकटीत राहून आपण जी मदत करता येईल. शेवटी समजा आता कवठे मंकाळचा कारखाना हा यायचा कोणीतरी खाजगी माणसाने विकत घेतला तर सुरेश भाऊ रस्त्याने जातात तिकडे डावीकडे बघायचा विषयच नाही, उजवीकडे बघूनच जायला लागेल. आज किमान बंद असला तरी आपुलकीने सुरेश भाऊ डावीकडे बघताय. उद्या एखादा खाजगी माणूस तिथे खरेदी करायला लागला, बाहेरचा, ज्याची तुमची माझी ओळख नाही, अशा माणसाने ती प्रॉपर्टी खरेदी केली तर आपल्या सगळ्या पूर्वजांनी ती कारखानदारी उभा करण्यासाठी जे काम केलं ते सगळं मुसळकेरात गेलं. सगळ्यावरून पाणी पडणार आणि मग जशी खाजगी कारखानदारी येईल त्याच पद्धतीने या राज्यात खाजगी कारखाने, पूर्वी महाराष्ट्रात खाजगीच कारखाने होते, त्याचं सहकारीकरण केलं 40-50 वर्षापूर्वी. का केलं तर खाजगी कारखाने लोकांचं शोषण करतात अशी मानसिकता त्यावेळी तत्कालीन जनतेची निर्माण झाली. आणि म्हणून पटापटा माणसांनी खाजगीकरणाचे कारखाने सहकारी करण्याचा आग्रह धरला. तत्कालीन सरकारने कारखानदारांना बोलून सांगितलं की तुमचा कारखाना आता सहकारात आमची बॉडी आहे त्याच्या ताब्यात द्या म्हणून. असे बरेच कारखाने, 7-8 कारखाने खाजगीच्या सहकारात आणले. का? तिथं सहकारी तत्वावर माणसं सक्षम होऊन एकत्रित काम करायला तयार झाली. आज सक्षमता आहे
त्यामुळं ह्या साखर कारखानदारीला वाचवणं, कोण कंटाळ कोणाचा कोण कारखाना चालवते ह्याच्याशी काही आपलं. आता सांगली साखर कारखाना ते विशाल पाटील जातात बसतात ठीक आहे, पण कारखाना कोणाच्या ताब्यात? दत्त इंडिया कंपनीचा. त्याचा मालक मुंबईत असतो. वसंतदादांच्या पुढाकाराने जो कारखाना चालू झाला त्या कारखान्यात वसंतदादा 1 नंबर, 2 नंबर आबासाहेब शिंदे, 3 नंबर राजाराम बापू अशी सभासदांची यादी आहे. आणि त्याची पहिली मीटिंग आमच्या सासूरवाडीला आबासाहेब शिंदेच्या नेतृत्वाखाली म्हैसाळला झाली. त्याचं रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. पहिला कारखाना तो आज काही वर्षासाठी आपण खाजगी माणसाच्या ताब्यात द्यावा लागेल का? तर आर्थिकदृष्ट्या आपण तो कारखाना अडचणीत आला, आपण काही करू शकलो नाही. एका गोष्टीतनं अनुभव घेऊन पुढच्या गोष्टी कशा वाचवायच्या याचा दृष्टिकोन एकमताने बँकेतल्या संचालकांनी केला पाहिजे. त्यात राजकारण बघण्याची गरज नाही. राजकीय दृष्ट्या ह्याला करा त्याला करा त्याला नका करू असं चॉईसही ठेवायची गरज नाही. धोरण सेम पाहिजे. मी मागच्या वर्षभरापूर्वी सांगितलं की आपलं धोरण पाहिजे की ज्यांनी जे कारखाने काढले ते त्यांच्याकडे राहावे. त्यांनी मात्र बँकेच्या अटीला शर्तीला बांधील राहून काहीतरी भरपाई करावी आणि त्यातनं बाहेर निघायला कायद्याच्या चाकोरीत आपण बसत असू तर बँकेने देखील सढळ हस्ताने त्यांना मदत करावी. अशीच माझी तेव्हाही भूमिका होती, आज ही भूमिका आहे. कारण एखादी गोष्ट उभी करायला फार खस्ता खाव्या लागतात. आता ही आपल्या सांगली जिल्ह्यातल्या जनतेची ही मालकी आहे. हे सगळे साखर कारखाने आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुरू केले, ते त्यांच्या ताब्यात राहावेत अशी आमची कळकळीची तुमच्या बँकेच्या सगळ्या संचालक मंडळाला विनंती आहे. आणि त्यासाठी आपण कायदे, आरबीआयचे रेग्युलेशन्स, महाराष्ट्र सरकारचे रेग्युलेशन, जे काही सर्क्युलर आणि रेग्युलेशन असेल त्याच्या चौकटीत बसून या सगळ्या संस्थांना जर मदत केली, मला खात्री आहे दिलीप तात्या की ऊस वाढायला लागलाय. आता अनिल भाऊंचा कारखाना ऊस भरपूर आहे त्या भागात. तो कारखाना जर 2,500-3,000 टनाच्या क्षमतेने चालू झाला तिथं तर जोरात चालेल. आसपास दिसेल तेवढा ऊस आहे मला वाटतं त्या भागात. तिकडं आपल्या पलीकडं आपल्या राजेंद्र अण्णांच्या कारखान्याच्या पलीकडे खाजगी माणूस येऊन कारखाना चालवतोय. श्री काहीतरी ते श्री चाललंय चांगलं, पण अलीकडं आपण घोटाळ्यात आलो. त्या भागात आता ऊस पलीकडून सोलापूर जिल्ह्यातून देखील आणण्याची व्यवस्था होते. 6 लाख टन का काहीतरी त्यांनी क्रशिंग केलं. आपल्या मालकीचा म्हणजे आपल्या राजेंद्र अण्णांच्या नेतृत्वाखाली चालणारा कारखाना हा अडचणीत आला, बंद पडला, काही वर्ष बंद पडला. ही परिस्थिती बदलण्यासाठी दिलीप तात्या गांभीर्यानं आपण हा प्रश्न सोडवला पाहिजे. आपल्या निवडणुका लागतील त्यावेळी आपण लोकांना देखील हे जाऊन सांगितलं पाहिजे की हा आमचा कार्यक्रम आहे, यांची सुधारणा करण्याचा कार्यक्रम आहे. आणि काँग्रेस आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना, पण जे काही पक्ष असतील त्या सर्व पक्षांनी ही बँक ही सगळ्यांची. त्यामुळे ही बँक सर्व विचारांच्या लोकांना बरोबर घेऊन आपण पुढच्या वेळी पुढची 5 वर्ष अतिशय प्रभावीपणानं हे सगळे जे प्रश्न तयार झाले ते दुष्काळामुळे तयार झाले. हे सगळे प्रश्न तयार झाले, ऊस त्या भागात नव्हता म्हणून तयार झाले. या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये नैसर्गिक कारणं जास्त आहेत. त्या कारणांना दुरुस्त करण्यासाठी आता निसर्गावर आपण सांगली जिल्ह्यात मात केलेली आहे. जत तालुक्याचे 65 गावांना आता 60 TMC नवीन पाणी द्यायची व्यवस्था केली आहे. 2-4 वर्षात तेही योजना पूर्ण होईल. आमच्या तासगाव भागात, आपल्या कवठे मंकाळ भागात सुमनताईंनी ज्या गावांना पाणी मिळत नाही ती यादी दिली आहे. तिथं बऱ्याच ठिकाणी कामं झाली आहेत, आणखीन तिथं कामं होणार आहेत. आणि पूर्ण तासगाव तालुका, कवठे मंकाळ तालुका ते जे म्हटले आम्ही 1 नंबरला येऊ, तशीच शक्यता आहे की सर्व ठिकाणी द्राक्ष आणि ऊसाची शेती तासगावच्या शेतकऱ्यांचा हात कुणी धरू शकत नाही. एवढे कष्ट करणारे शेतकरी तासगावमध्ये आहेत.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि डोकं लावून शेती जर कुठं केली जाते तर ती तासगावकरांनीच करावी. त्यामुळं त्या भागात देखील आता पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळं सुजलाम सुफलाम आटपाडीत पाणी गेलं. आटपाडीमध्ये आता टेंबूचं पाणी पोचलंय. काल परवा मी संखला आणि उमदीला गेलेलो तर मंगळवेड्याची माणसं आली माहिती. साहेब म्हटले अजून जरा 2 दिवस पाणी वाढवा. म्हटलं काय म्हणजे आमचे तलाव भरायचे राहिलेले. आता मंगळवेड्याच्या पलीकडे पाहून गेलं. बापूंनी सांगली ते उमदी पदयात्रा काढली. त्या उमदीपर्यंत देखील मागच्या 2 महिन्यापूर्वी शंकरराव पाटील पाणी त्या तिथपर्यंत गेलं. पदयात्रेत हे सगळे चालले म्हणून यांची नावं घेतो. हे चालत सगळे शिकलेले होते. त्यामुळं आज आर्थिकदृष्ट्या सक्षमता निर्माण करण्याच्या टप्प्यावर हा जिल्हा आलेला आहे. त्यामुळं आपली जी प्रोसेसिंग केंद्र आहेत, कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, अन्य काही असतील, त्या सगळ्या सक्षम पुन्हा करण्यासाठी थोडासा आउट ऑफ बॉक्स जाऊन कडूसाहेब विचार केला पाहिजे. तुम्हाला काही अडचणी असतील तर राज्य सरकारचं मार्गदर्शन आपण घेऊ. तुम्हाला काही शंका असेल तर रिझर्व्ह बँकेच्याकडे जाऊन आपण विचारणा करा. पण जे कायद्याने सांगितले त्याच्या चाकोरीच्या बाहेर न जाता ह्या सगळ्या कारखानदारींना आपल्या मालकीची ही व्यवस्था टिकावी यासाठी प्रयत्न करा. आमच्या कोणात एकमेकाचे कारखाने घ्यायचे काढायचे अशी कधीच स्पर्धा नसते. त्यामुळे सगळे ज्यांनी काढलेले आहे त्याला एकमत झालेलं आहे की ज्यांनी जे काढले ते त्यांच्या ताब्यात राहिले पाहिजे. त्यांनी पुढाकार घ्यावा, बँकेने त्यांना मदत करावी, हीच त्यातनं आम्हा सर्वांची भूमिका आहे. आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला. इस्लामपूर शहरात आमचे दादासाहेब पाटील उपनगराध्यक्ष मागे बसले आहेत. त्यांना नक्की आनंद झाला असेल की घरपट्टीमध्ये वाढ होण्यासाठी ही बिल्डिंग त्यांना उपयोगी पडली. घरपट्टीमध्ये वाढवली आहे ना का काय? दुप्पट केली आहे. बघा रहिवासी जे आहेत इस्लामपूरचे त्यांनाच माहिती आहे. विनोदाचा भाग सोडला तरी एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिली आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो की दिलीप तात्यांच्या आग्रही भूमिकेमुळे ही वास्तू उभी राहिली. त्यांना सुरेश भाऊ पहिले शिफारस ते म्हणते दिलीप तात्या. चंद्रकांत ठाके तर आपलेच आहेत. त्यात काय ते कुठेही गेले तरी आपलेच आहेत. कामसात तुम्ही फार शंका विचारायची नाही. त्या भागातला एकमेव माझा खास माणूस म्हणजे चंद्रकांत ठाके. भाऊ काय शंका आहे का? ह्या दोघांनी तुमचं नाव शिफारस केलं. मग फोन करून आता सीबी आप्पांनी फोन करून सांगितलं मला हा भाग वेगळा आपल्याच तालुक्याचा साहेब करा काही झालं तरी वगैरे वगैरे. पण मी तालुक्याकडे न बघता ह्या दोघांच्या शिफारशीकडे बघितलं आणि विलासराव शिंदे साहेब होते ज्यांचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. विलासराव शिंदे साहेबांनी बँकेत अनेक वर्ष काम केलं. सगळ्यांचा मेळ घालणं ही जबाबदारी शिंदे साहेबांची. सगळ्यांना बोलवून आणणं, सगळ्यांना समजावून सांगणं, प्रसंगी जरा चिडून रेटून बोलणं, जरा बडबडून सगळ्यांना गार करणं, हे सगळं काम शिंदे साहेबांनी दिलीप तात्यांना सुरुवातीला बरीच मदत, सगळे प्रश्न सोडवायला केली. आज दुर्दैवाने शिंदे साहेब नाही आहेत. पण आपल्या सर्वच इथं बसलेल्या लोकांना शिंदे साहेबांच्या आठवणी जिव्हाळ्याच्या अनेक जणांना या ठिकाणी मनात आहेत. ते असते तर या व्यासपीठाला अजून मोठं स्वरूप निर्माण झालं असतं. किंबहुना आणि आणखीन वेगळ्या प्रकारे कार्यक्रम करा म्हणून आग्रह धरत असता. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या शिवाय ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची कहाणी पूर्ण होऊ शकत नाही. इतके वर्ष शिंदे साहेबांनी या बँकेत काम केलं. आज या इमारतीला पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. ज्या आर्किटेक्टनी हे काम केलं, कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. कडू साहेबांच्या बरोबर ज्या अधिकारी साहेबांनी काम केलं त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो की आमच्या तालुक्यात ही इमारत बांधताना आपण फारशा शंका न काढता जे आहे ते पूर्ण व्हावं या अपेक्षेने सहकार्य केलं. त्याबद्दल
त्यांचंही आभार मानतो. आणि संग्राम देशमुख आज या ठिकाणी आलेले आहेत. बऱ्याच दिवसांनी आम्हाला ते भेटलेले असल्यामुळं त्यांच्या भेटीमुळं तुम्ही उजवीकडे आणि ते डावीकडे अशी माझा फोटो त्यांनी काढला. त्यामुळे संग्राम देशमुखांच्यासारखं एक तरुण नेतृत्व तुमच्या बँकेत आहे, जिल्हा परिषदेत देखील ते आहेत. आणि त्यामुळं त्यांचंही आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या किरण तात्यांचं स्वागत केलं काय नाही केलं काय आमच्या घरातलेच आहेत, तरी काय प्रश्न नाही. आणि बाकीचे सगळे आमच्या कमल पाटील काकी मागे बसलेले आहेत. त्या तर फार वर्षापासून त्यांचे यजमान अतिशय धाडसी आणि अतिशय ॲग्रेसिव्ह असे नेते आराराबांच्या बरोबर असायचे. आराराबा मला म्हणायचे की ते समोर गाडीवाले आहेत ना जयंतराव, ते आत आले की काय तुम्ही बोलू नका. मी म्हणायचं आपलं सांगितलं पाहिजे मिळणार आहे की नाही तिकीट, एवढं बोलू नका. एवढा जोरात त्यांचा हे असायचा. पण काकी त्यांच्या पश्चातही अतिशय समाधानपूर्वक आज काम करत आहेत. पण त्यांच्या यजमानांची आठवण आम्हा सर्वांना होते. आणि त्यांच्या पत्नी म्हणून कमल काकी काम करताना त्याच दिमाखानं या संचालक मंडळात आज त्या काम करत आहेत. जर आपले ताई या ठिकाणी आपल्याच आहेत, घरातल्याच आहेत, त्या काय आप्पा भेटले होते परवा मला कोकरूडला. पण तर आपले ताईंचे यजमानही कोरोनाच्या काळात अचानकपणाने आपल्यातून गेले. मोठं संकट त्यांच्यावर निर्माण झालं. बाळासाहेब हुनमरे हे पूर्व भागातले जसे हे कवठे मंकाळचे, तसं माझा एक विश्वासू माणूस मिरज तालुक्यात आहे. दुसरं कोणी नाही मिरज तालुक्यात. बाळासाहेब हुनमरे हे आपण परवा बेळंकीला त्यांचं भाषण ऐकलं. आमचे देशमुख साहेब राजेंद्र अण्णांचे बंधू पण आज या ठिकाणी आले. या सगळ्यांनी एकत्रितपणाने ही बँक अधिक उभारणीचं काम करावं. आमचे चिमनभाऊ डांगे अलीकडंच स्वीकृत तज्ज्ञ म्हणून या तज्ज्ञांच्यात एक तज्ज्ञ आम्ही पाठवले. आणि त्यामुळं हाके साहेब जरा तुम्ही लोक आता ठरवा काय करायचं. चिमणभाऊंचा सूतगिरणीचा अनुभव, संस्था चालवण्याचा अनुभव हा मोठा आहे. आम्ही जवळून बघतो. त्यामुळे तुम्हाला अनुभवी माणूस आम्ही. तुम्हाला आणखीन जर काही कमी लागत असेल तर चिमणभाऊंचं मार्गदर्शन, किरण तात्यांचा कारखाना अतिशय उत्तम चाललेला कारखाना आहे. त्यामुळं या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांनी एकत्रित एकसंघपणाने बसून काही चांगले निर्णय घ्यावेत. निवडणूक जाहीर होण्याच्या आधी हे निर्णय जर झाले तर मग एक लाईन ठरेल, एक कार्यक्रम ठरेल, सगळे आले पाहिजे आणि सगळ्यांनी बसून हा निर्णय घ्यावा. एवढीच आपणा सर्वांना मी विनंती करतो. मला या ठिकाणी आपण या इमारतीचं उद्घाटन करण्याचा मान दिला याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व संचालकांचं, उपस्थित असणाऱ्यांचं आणि उपस्थित नसणाऱ्यांचं, मी काही कारणांनी येऊ शकले नाही त्या सर्वच संचालक मंडळाचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.